मित्रांनो, सप्रेम जय भीम। आज आपण पाहत आहोत चार्लस डार्विन। मनुष्याने आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले। सन 1839 साली त्याने उत्क्रांतीची उपपत्ती थेअरी ऑफ इव्हॅल्युशन साऱ्या जगासमोर मांडली आणि साऱ्या जगाला हादरवून सोडले। प्रचलित देवी देवतांच्या, दानव राक्षसांच्या कपोल कल्पित असुरी कल्पनांचे मोठ्या चिकित्सक शास्त्रीय पद्धतीने त्याने खंडन केले। इंग्लंडच्या पाद्र्यापासून भारतातील पंड्यापर्यंत सर्वांना एकाच काठीने झोडपून काढले। बायबलमधील सृष्टी उत्पत्तीच्या कपोल कल्पित कथांचे ज्याने मोठ्या गर्वाने खंडन केले त्या चार्लस डार्विनचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी लंडनमध्ये झाला। योगायोग म्हणजे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्मसुद्धा 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला। अब्राहम लिंकन यांनी मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले, तर डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या घोर काळोखातून मुक्त केले। याच वर्षी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला। जणू काही निसर्ग आणि मानवजातीच्या उत्थानासाठी व त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट करण्यासाठी महापुरुषांची खेप या पृथ्वी तलावावर पाठवली।